सोमवारी 1 डिसेंबरला हरियाणाच्या पानिपत पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक फोन आला। पानिपतपासून 15 किलोमीटरवरच्या नवलता गावात 6 वर्षांच्या विधीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली। ज्या घरात विधीचा मृत्यू झाला होता तिथं लग्न होणार होतं, वरात निघणार होती। घरची मंडळी, नातेवाईक, पाहुणे रावळे सगळे जमलेले, पण लग्नाची ऐन धामधूम सुरू असताना विधी अचानक गायब झाली आणि सापडला तो तिचा मृतदेह। पोलिसांनी नातेवाईक, घरची मंडळी सगळ्यांची चौकशी सुरू केली। विधीचा मृतदेह सापडण्याआधी नक्की काय घडलं होतं, घरी कोण कोण होतं, अनेक गोष्टी विचारण्यात आल्या। तेव्हा त्यापैकी पूनमच्या उत्तरांवर तिनं दिलेल्या माहितीवर पोलिसांना संशय आला। त्यामुळे पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि समोर आला पूनमचा क्रूर चेहरा। विधीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर पूनमने तिला पाण्याच्या टबमध्ये बुडवून मारलं होतं। पण धक्कादायक म्हणजे तिने केलेली ही काही पहिलीच हत्या नव्हती। मागच्या 2.5 वर्षात पूनमने अशाच पद्धतीनं 3 लहान मुलांना संपवलं होतं। त्यात तिच्या पोटच्या मुलाचाही समावेश होता। मुलांची हत्या करण्याचं जे कारण पूनमने सांगितलं ते तर डोकं चक्रावणार आहे। ही स्टोरी पूनमची, तिच्या क्रूरतेची, 4 लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलर आईची आणि तिच्या हादरा देणाऱ्या पॅटर्नची। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातलं सेवा हे छोटं गाव। याच गावात पूनम लहानाची मोठी झाली। पूनमने कुरुक्षेत्र विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये MA पूर्ण केलं। पूनमला शिक्षणाची प्रचंड आवड होती। तिला पुढे आणखीन शिक्षण घ्यायचं होतं, पण घरचे ऐकत नव्हते। MA पर्यंत शिक्षण झालंय, आता पूनमने लग्न करावं असं तिच्या घरच्यांना वाटत होतं। घरच्यांच्या आग्रहामुळे पूनमने होकार दिला। 2019 मध्ये सोनीपतच्या भवर गावात राहणाऱ्या नवीन सोबत तिचं लग्न झालं। नवीन शेती करायचा, त्याच्याकडे मोठी शेती होती। पूनमच्या नात्यातल्या मंडळींनीच हे स्थळ तिच्यासाठी आणलं होतं। लग्न झालं, पण पूनमने तिचं शिक्षण थांबवलं नाही। लग्नानंतरही तिनं सोनीपतच्या कॉलेजमध्ये B.Edला ॲडमिशन घेतलं आणि ते पूर्णही केलं। लग्न झाल्यावर पूनमचा संसार व्यवस्थित सुरू होता। दरम्यानच्या काळात तिला एक मुलगा झाला। मुलाचं नाव ठेवलं शुभम। पण घरातले लोक आणि नातेवाईक पूनमला शुभमच्या दिसण्यावरून टोमणे मारायचे। घरातल्या इतर लहान मुलांपेक्षा पूनमचा मुलगा चांगला दिसत नाही, तो काळा आहे, अशा चर्चा व्हायला लागल्या। त्यामुळे साहजिकच आई म्हणून पूनमला वाईट वाटायचं, पण ती त्याकडे दुर्लक्ष करायची। घरच्यांचे सततचे टोमणे आणि टोचून बोलणं यामुळे पूनम कायम एकटी राहू लागली। सासरी असताना आपल्या रूममधून ती कधीतरीच बाहेर यायची। पूनम सासरच्या लोकांपेक्षा माहेरच्या मंडळींसोबत जास्त बोलायची। शुभम सोबत खेळायला कोणी आलं तर ती त्याला जबरदस्तीनं उचलून घेत स्वतःजवळ बसवायची। सुरुवातीला तिच्या सासरच्या लोकांना हे विचित्र वाटत होतं, पण पूनमचा स्वभावच तसा आहे म्हणून त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। हळूहळू पूनमचं वागणं, एकटं राहणं वाढत गेलं। सासरची मंडळी आपल्या मुलाला दिसण्यावरून चिडवतात, टोमणे मारतात। ही गोष्ट तिच्या डोक्यात फिट बसली होती। घरातली इतर लहान मुलं शुभमपेक्षा जास्त चांगली दिसतात याचा तिला रागही यायला लागला होता। यातूनच तिच्या डोक्यात एक प्लॅन सुचू लागला, विचित्र आणि हादरवणारा प्लॅन। 2023च्या जानेवारीतली गोष्ट। पूनमच्या सासरी तिची नणंद आपल्या पोरांसोबत सुट्टीसाठी आली होती। तिच्या नणंदेला इशिका ही 9 वर्षांची मुलगी होती। आता सासरचे लोक पूनमला इशिका किती छान दिसते याचा दाखला द्यायचे। त्यामुळे पूनमच्या डोक्यात इशिकाबद्दल राग तयार झाला। एक दिवस इशिका आणि शुभम घराबाहेर खेळत होते, तेव्हा वेळ साधून पूनमने इशिकाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारून टाकलं। मुलगा शुभम हे सगळं घरात सांगेल याची पूनमला भीती वाटली। त्यामुळे इशिकाच्या नंतर तिनं शुभमलाही पाण्याच्या टाकीत बुडवलं। आपल्या हातानेच पोटच्या पोराचा तिने जीव घेतला। शुभम आणि इशिका दोघं गतप्राण झाल्याची खात्री झाल्यावर तिने ही घटना घरच्यांना सांगितली। शुभम आणि इशिका दोघंही पाण्याच्या टाकीजवळ खेळत होते। खेळता खेळता दोघं टाकीत बुडाले आणि त्यांचा जीव गेला असं तिने सासरच्या मंडळींना सांगितलं। पूनमच्या पोटच्या मुलाचाही मृत्यू झाला होता, त्यामुळे घरातल्यांना तिच्यावर संशय आला नाही। इशिका आणि शुभमचा मृत्यू खरंच पाण्यात बुडून झाला असेल असं त्यांना वाटलं। काही दिवस दुःखात गेले, पण नंतर सगळं काही पूर्वीप्रमाणे सुरू झालं। पूनमवर कोणालाही संशय आला नाही। इशिका आणि शुभम दोघांनाही संपवल्याचं कोणालाच समजलं नव्हतं। त्यामुळे साहजिकच पूनम बिंदास होती, पण तिच्या डोक्यातली विकृती काही संपलेली नव्हती। या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पूनम तिच्या माहेरी सेवा गावात गेली होती। तेव्हा तिच्या माहेरचे इतर नातेवाईकही तिथे आले होते। पूनमच्या काकाच्या मुलाची 6 वर्षांची जिया ही पण त्यापैकीच एक। जिया दिसायला सुंदर होती, त्यामुळे कधीकधी तिच्या माहेरचे लोकही शुभम आणि जियाची दिसण्यावरून तुलना करायचे। ही गोष्ट अर्थातच पूनमला आवडत नव्हती। शुभमचा मृत्यू होऊन आता वर्ष उलटून गेलं होतं, तरी आपल्या पोरापेक्षा कोणीतरी चांगलं दिसतंय ही गोष्ट तिला अस्वस्थ करायची। यातूनच तिने ठरवलं जियाला संपवायचं। 6 वर्षाच्या जियालाही पूनमने वेळ मिळाल्यावर कोणाचं लक्ष नसताना पाण्याच्या टाकीत बुडवून मारून टाकलं। जिया खेळताना पाण्याच्या टाकीत पडली असंच तिनं घरच्या लोकांना सांगितलं।
यावेळी संशयाची सुई पूनमकडे जात होती, पण पुरावे काहीच नव्हते. त्यामुळे हा खेळताना झालेला अपघात असावा असं समजून हे प्रकरणही नंतर थंड झालं. पूनम आपल्या सासरी निघून गेली. पुढे सप्टेंबरमध्ये ती पुन्हा तिच्या माहेरी आली. जवळपास 1.5 महिना ती माहेरीच राहत होती. पण पूनमचा नवरा नवीनच्या मावशीच्या घरी लग्न होतं. पानिपतमधल्या नवलता गावात हे लग्न होणार होतं. त्यामुळे पूनम 26 नोव्हेंबरला माहेरहून थेट नवलता गावात लग्नासाठी पोहोचली. लग्न 1 डिसेंबरला होणार होतं. लग्नासाठी पाहुणे, नातेवाईक असा सगळा गोतावळा जमला होता. 30 नोव्हेंबरला नवीनच्या मावशीचा मुलगा संदीप आपली 7 वर्षांची मुलगी विधी आणि 1 वर्षांचा मुलगा दिव्य यांना घेऊन लग्नासाठी नवलता गावात आला. घरात लग्नाची धामधूम सुरू होती. सगळेजण आनंदात होते. 1 डिसेंबरच्या दुपारी लग्नाची वरात निघाली. सगळेजण घरातून लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते. पण आपली तब्येत बिघडली असं सांगत पूनम आराम करण्यासाठी घरीच थांबली. पूनमच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन घोळत होता. सगळे पाहुणे रावळे आणि नातेवाईक लग्नाच्या ठिकाणी गेले होते, पण 6 वर्षांची विधी घरीच होती. विधी घराच्या पायऱ्यांवर एकटीच खेळत होती. घरी कोणीही नव्हतं. मग पूनम विधीला वरती घेऊन गेली. स्टोर रूमच्या बाहेर ती विधीशी बोलत बसली आणि वेळ मिळताच रूम मधल्या प्लॅस्टिक टबमध्ये तिने विधीला बुडवलं आणि तिची हत्या केली. विधीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर तिनं स्टोर रूम बाहेरून लॉक करून घेतली आणि तिथून काढता पाय घेतला. दुसरीकडे लग्नाच्या ठिकाणी आनंदाचं वातावरण होतं. एक एक विधी पार पडत होता. अशातच अचानक विधीची आजी ओमवतीने तिला आवाज दिला, पण विधीने काहीच प्रतिसाद दिला नाही. मग आजूबाजूला ती दिसतेय का याचा शोध घेतला गेला, तरीही विधी काही सापडलीच नाही. साहजिकच तिच्या आजीसह घरचे सगळे घाबरून गेले. मग विधी घरात आहे का हे बघायला एक जण आत गेला. स्टोर रूमच्या आसपास तिला शोधत असताना त्याला प्लॅस्टिकच्या टबमध्ये विधीचा मृतदेह दिसला. पाण्यात बुडालेला विधीचा मृतदेह. लगेच पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. पोलीस तिथं दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. विधीचे आजोबा पाल सिंग हे रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर होते. त्यामुळे आपल्या नातीला पाण्यात अशा पद्धतीने बुडालेलं बघून त्यांना हा अपघात नसावा याची खात्री पटली होती. आपल्या नातीला कोणीतरी संपवल्याचा त्यांना संशय होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली. पूनम विधीची हत्या करून खाली आली होती तेव्हा तिला एका नातेवाईकाने बघितलं होतं. तिचे कपडे पाण्याने भिजलेले होते. हाताच्या बाहेरनेही पाणी होतं. काय झालंय असं पूनमला विचारलं तेव्हा तिनं दूध सांडलंय, पिरियड आलाय अशी कारणं दिली होती. त्यातच आपली तब्येत अचानक बिघडल्याचं सांगून ती घरात थांबली होती. त्यामुळे संशयाची सुई साहजिकच तिच्याकडेच वळत होती. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली आणि पूनमचं बिंग फुटलं. विधीच्या हत्येसोबतच गेल्या 2.5 वर्षात केलेल्या 3 हत्यांची कबुलीही पूनमने दिली. तिनं या हत्येचं सांगितलेलं कारण ऐकणाऱ्यांना धक्का देणार होतं. या मुली चांगल्या दिसत होत्या, आपल्या मुलापेक्षा जास्तच चांगल्या दिसत होत्या, म्हणून त्यांना मारल्याचं तिने सांगितलं. सध्या पोलिसांनी पूनमवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिची चौकशी सुरू आहे. आता पूनमची मानसिक स्थिती ठीक नाहीये, तिला मेंटल डिसऑर्डर आहे असंही बोललं जाते. त्यात तिच्या सासरच्या मंडळींनी आणखीन एक वेगळाच दावा केलाय. पूनम उत्तर प्रदेशातल्या कैरानाच्या एका मांत्रिकाच्या संपर्कात होती. आजूबाजूच्या परिसरातल्या एका तरुणाचा आत्मा आपल्या अंगात येतो आणि मी 3 मुलांना मारलंय असं सांगतो असा दावा ती करायची. त्यामुळे लहान मुलांच्या हत्यांमागे मांत्रिकाचा प्रभाव होता का याचा तपासही पोलीस करतायत. पण पानिपतमध्ये सध्या एका गोष्टीची भीती आणि दहशत आहे. मुलांना पाण्यात बुडवून मारणाऱ्या सायको किलर आईची.